network problem. Yes, done. Yes, a very good evening to all of you. Let's start with the sixth standard civics. Okay, then we'll move to the fifth standards revision. Our life in society म्हणजे आपलं सामाजिक जीवन. See, points to be covered in this lesson are: why did man feel the need for society? The social nature of man, our development, and what is society. See, in the fifth standard, you have learned about the evolution of man. It tells us that our present social life has taken shape through a process of evolution over thousands of years. Man has moved from nomadic stage to a settled social life. बघा, आपण फिफ्थ स्टँडर्ड मध्ये शिकलोय की नाही? पाचवीला तुम्ही शिकलात ना? आता सुद्धा तुम्ही, जेव्हा मी फिफ्थ स्टँडर्डला शिकवते तेव्हा बघितलं की मानवाची उत्क्रांती कशा प्रकारे झाली आणि त्यानंतर मानव त्या स्टोन एज पासून सामाजिक जीवनापर्यंत कशा प्रकारे आला ते आपण पाहिलेलं आहे. राईट. सी यू कॅन सी द पिक्चर. सॉरी. बघा, इथे तुम्हाला चित्र दिसतात. पहिल्या चित्रात काय आहे बघा, स्टोन एज मॅन दाखवलेला आहे. त्यानंतर थोडी उत्क्रांती झाली, वस्त्यांमध्ये माणूस राहू लागला, गावे बसू लागली आणि त्यानंतर शहरे. ओके. बघा, वाय डिड मॅन फील द नीड फॉर सोसायटी? मानवाला सामाजिक जीवनाची गरज का भासू लागली? A stable and secure community life is necessary for development of individual as well as society. स्वतःची प्रगती होण्यासाठी किंवा समाजाची प्रगती होण्यासाठी मानवाला एक संरक्षित जीवन जगण्याची खूप गरज होती. In the nomadic stage, man did not have this stability and security. पण जेव्हा तो जेव्हा तो अश्मयुगात होता तेव्हा त्याच्याकडे ही स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी होती का? तो सुरक्षित होता का? एका ठिकाणीच राहत होता का? नाही. When man realized that living in a group provides security, people came together to develop an organized way of life. पण जेव्हा मानवाला समजलं की जर आपण एकत्र राहिलो तर आपण सुरक्षित राहू शकतो, तेव्हा तो एकत्र राहू लागला आणि त्याची जी जगण्याची पद्धती होती ती पद्धतशीर झाली. This was one of the main motivation for the creation of society. आणि हाच सगळ्यात मोठा हेतू होता समाज निर्माण करण्याच्या मागचा. सिक्युरिटी हा सगळ्यात मोठा हेतू होता, सगळ्यात मोठा मोटिवेशन होता. लिव्हिंग इन सोसायटी, man felt the need for rules to help with the smooth functioning of day-to-day matters. It gave rise to conventions, tradition, ethics, and values, rules, and laws. Man's life in society became more organized and stable. बघा, जेव्हा माणूस समाजात राहू लागला, एकत्रितपणे राहू लागला, तेव्हा त्याला अशी गरज वाटू लागली की आपलं जे सामाजिक जीवन आहे ते सुरळीत चालण्यासाठी आपल्याला काही नियम फॉलो करायला पाहिजेत. कन्व्हेन्शन, ट्रेडिशन, आपली परंपरा, काही इथिकल व्हॅल्यूज, ओके, हे सगळे आपण फॉलो केले पाहिजेत. तेव्हाच काय होईल, आपलं जे सामाजिक जीवन आहे ते नीट ऑर्गनाइज होईल. नेक्स्ट, द सोशल नेचर ऑफ मॅन. मॅन इज सोशल बाय नेचर. ओके, माणूस हा काय होता, सामाजिक होता. त्याची वागणूक कशी होती? एखाद्या समाजात रुतून जाईल अशा प्रकारची होती. वी ऑल बेसिकली लाईक टू लिव्ह विथ वन अनदर. बरोबरच आहे ना, आपलं पण नेचर तसंच आहे. आपल्याला एकटं राहायला आवडतं का? सांगा मला, तुम्हाला एकटं राहायला आवडतं का? नाही. त्या उलट जर आपण सोसायटीमध्ये असू, आपल्या आजूबाजूला लोक असतील, सो दॅट इज मोर प्रिफरेबल. येस. We all basically like to live with one another in each other's company and with people around us. Living with people not only makes us happy, it is also our need. मग लोकांसोबत राहणं हे फक्त आपल्या
सुखासाठी नाही तर ती आपली गरज सुद्धा आहे. गरज आहे की नाही? आपण एकटे राहिलो तर आपण सुरक्षित नाही राहू शकत. बट when we are living in a group, we feel secured. Okay? Just wait for a second. Okay. We have many needs. Food, shelter, clothing are our physical need. बघा, आपल्या खूप खूप गरजा आहेत. पण आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. Yes. Once these are satisfied, man gets a sense of stability. But this is not enough. पण जर तुम्हाला फक्त अन्न, वस्त्र, निवारा मिळालं तर तेच पुरेसं आहे का? नाही. We also have some emotional and psychological needs. आपल्या काही इमोशनल आणि सायकोलॉजिकल नीड्स सुद्धा आहेत की नाही? भावनिक सुद्धा नीड्स आहेत, गरजा आहेत. फॉर एक्झाम्पल, टू फील सिक्युअर इज अन इमोशनल नीड. बघा, उदाहरणार्थ, सिक्युअर, स्वतःला सुरक्षित समजणे, ही काय आहे? एक प्रकारची इमोशनल नीड आहे, इमोशनल गरज आहे, भावनिक गरज आहे. स्वतःला सुरक्षित समजणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्या मनासाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं. when we are happy, we wish to share our happiness with others. जेव्हा आपण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद होतो तेव्हा आपल्याला आपला आनंद दुसऱ्यांसोबत शेअर करायला, दुसऱ्यांसोबत वाटायला आवडतो. सिमिलरली, when we are sad, we wish to have somebody with us. त्याचप्रमाणे जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपलं दुःख शेअर करण्यासाठी सुद्धा कोणीतरी आपल्यासोबत असावं असं आपल्याला सतत वाटत असतं. We like the companionship of our family members, relatives and friends. These feelings reflect our social nature. आपल्याला आपल्या कुटुंबियांची सोबत, आपल्या नातेवाईकांची सोबत आणि आपल्या मित्रमैत्रिणींची सोबत आवडत असते. ह्याच्यामुळेच काय दिसतं, याच्यावरूनच कळतं की मानव काय आहे? सोशल बाय नेचर. ओके, मॅन इज अ सोशल बाय नेचर. You know that food, cloth and shelter, education and health are our basic needs. बघा, आपल्याला माहितीच आहे अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता शिक्षण आणि आरोग्य या सुद्धा आपल्या मूलभूत गरजामध्ये येत असतं. Due to the labor and skills of people in the society, the variety of articles are produced. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात. त्यामुळे काय होतं, त्यांचे कष्ट आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कला यांच्यामुळे आपण वेगवेगळे आर्टिकल्स बनतात. Education and health related services and facilities allow us to live with dignity. मग जर आपल्याकडे शिक्षण असेल, आपलं आरोग्य चांगलं असेल आणि शिक्षणाविषयीच्या आणि आरोग्यविषयीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या सुखसोयी आहेत, त्या जर आपल्याला मिळाल्या तर आपण नीट राहू शकतो. ऑल दिस इज मेड अवेलेबल इन अ सोसायटी. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतात? जेव्हा आपण समाजात राहतो. ओके, वेन वी लिव्ह इन अ सोसायटी, देन ओनली these थिंग्स आर अवेलेबल टू अस. For example, we need books for studying and paper for books. That is why occupation like manufacturing paper, then printing, book binding, etc. also develop. बघा, जसं उदाहरणार्थ आपल्याला शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी आपल्याला बुक्स पाहिजे आहेत. पण त्या बुक्स कशाने बनवतात? पेपर पासून. मग पेपर बनवण्याची कंपनी, त्यानंतर प्रिंट करण्याची प्रिंटिंग प्रेस, बुक बाइंडिंग साठी असणारी मशीन, या लोकांना सुद्धा काम मिळत आहे ना, त्यांची सुद्धा कला पुढे येत आहे. त्यांना सुद्धा काहीतरी मिळणार आहे त्याच्यातून, त्यांच्या कलेचा उपयोग सुद्धा होणार आहे आणि आपल्याला अल्टिमेटली एक बुक तयार मिळणार आहे, ज्या बुक मधून आपण आपला अभ्यास करू शकतो. येस, many people contribute to this process. Thus, the variety of occupation in the society help us in fulfilling our need.
मग आता बुक बनवण्यासाठीच बघा आपण किती लोकांची मदत घेतली. एक असणार पेपर मॅन्युफॅक्चर करणारा, एक असणार प्रिंट करणारा, एक असणार बुक बाइंड करणारा, एक असणार पब्लिशर आणि एक असणार डिस्ट्रीब्युटर. त्याच्याकडनं आपल्याकडे ती बुक येणार, बरोबर. म्हणजेच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समाज आपल्याला मदत करत असतो. We depend on each other for our emotional needs such as security, appreciation, praise and support etc. Thus our life in society is interdependent. आपण आपल्या सामाजिक जीवनात एकमेकांवर अवलंबून असतो. ओके, सामाजिक जीवनात काय असतं, आपण एकमेकांवर अवलंबून असतो. जसं आपण इमोशनली सुद्धा काही आपल्या इमोशनल गरजा सुद्धा आहेत. जसं की तुम्ही काहीतरी चांगली गोष्ट केली तर की तुम्हाला अप्रिशिएट केलं जातं. आई बाबा तुम्हाला अप्रिशिएट करतात किंवा तुमची स्तुती करतात, तुम्हाला एखाद्या गोष्टीत सपोर्ट करतात, जी गोष्ट तुमच्याने होत नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतात. तसंच जेव्हा आपण सोसायटीमध्ये राहतो, समाजात राहतो, तेव्हा आपल्याला काय होतं, स्वतःला आपण सिक्युअर फील करतो, सुरक्षित फील करतो. ओके, तर या सगळ्या काय आहेत, या सगळ्या गरजा आपल्या समाजातच पूर्ण होत असतात. आणि म्हणून आपलं समाज जीवन काय आहे, इंटरडिपेंडेंट. म्हणजे आपण काय आहोत, परस्परावलंबी, एकमेकांवर अवलंबून आहोत. येस, गॉट टिल हियर? 1.1 and 1.2 clear? Everyone, 6th standard? Very easy topics. That's why I'm going like this. Okay, very easy topics are this. 1.3 is our development, म्हणजे आपला विकास. Every person is born with some qualities and capabilities, but they are dormant. They develop in a society. We use language to communicate with one another, but we cannot do so at birth. बघा, प्रत्येक माणसात काही ना काही गुण असतात, काही ना काही कॅपॅबिलिटी असतात, क्षमता असते, बरोबर. पण ते काय असतात, डॉर्मंट. डॉर्मंट म्हणजे तुम्हाला लगेचच आईच्या पोटातून बाहेर आल्या आल्या तुम्ही बोलायला शिकता का? नाही. आपला हे सगळा विकास कुठे होतो, समाजात होतो. आपण हळूहळू या गोष्टी शिकत असतो. We learn language gradually. Our first language is the one that is spoken at home. मग आपण हळूहळू भाषा शिकतो. पहिली भाषा कोणती शिकतो आपण, जी आपल्या घरात बोलली जाते. If our neighbors speak different language, we pick up those too. Schools also provide opportunities to learn different languages. मग आपल्या शेजारी वेगळे भाषा बोलणारे लोक असतील तर आपण त्यांची भाषा पण लगेच शिकतो. आणि आपली शाळा सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचं काम करते. We also have the capacity to think independently. For example, when all the students in a class are given the same topic for an essay, why is it that no two essays are the same? It is because the thoughts process in each is different. बघा, जेव्हा तुम्हाला शाळेत एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगितला जातो, एसे लिहायला सांगितला जातो, तेव्हा तुमचे सगळ्यांचे एसे सारखेच असतात का? सांगा मला. नाही. का नसतात? कारण प्रत्येकाची विचार करण्याची शक्ती ही वेगवेगळी असते. ओके, it is because the thought process in each is different. Society helps in development of our emotional capabilities and the power to think. It also provides the opportunity for expressing our thoughts and feelings. The development of our artistic and other talents also takes place in the society. Singers, musicians, artists, scientists, adventurers, social workers can all develop their qualities further because of the backing and the encouragement of society. This encouragement is very important. बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो आणि आपल्याकडे जे विचार करण्याची शक्ती आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला समजतं. जसं कोणाला गायक बनायचं असतं, कोण चित्रकार, कोणी शास्त्रज्ञ, कोणी समाजकार्य करतं. पण हे कशामुळे करतात? हे सगळे जे व्यक्ती आहेत ते कशामुळे हे सगळं करू शकतात? कारण त्यांना काय मिळतं, सोसायटीचा सपोर्ट मिळतो, समाजातील पाठिंबा मिळतो, प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळेच ते स्वतःच्या गुणांचा विकास करू शकतात. ओके, सो दिस एनकरेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे प्रोत्साहन खूप महत्वाचं असतं. व्हॉट इज मीन बाय सोसायटी? आता आपण एवढं सोसायटी सोसायटी करतोय, समाज समाज करतोय, मग नक्की ही सोसायटी म्हणजे हा समाज म्हणजेच काय? बघा, सोसायटी इन्क्लूड ऑल पीपल, men, women, grown-ups, old people, young children. Our families are part of the society. मग समाज, सोसायटी म्हणजे सगळे त्याच्यात येतात.
स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली सगळ्यांचा त्याच्यात समावेश होतो. आणि आपलं कुटुंब सुद्धा या सोसायटीचाच एक पार्ट असतो. सोसायटी ऑल्सो इन्क्लूड डिफरंट ग्रुप्स इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन. समाजामध्ये वेगवेगळे ग्रुप्स म्हणजे गट असतात, इन्स्टिट्यूशन असतात, संस्था असतात, तर ऑर्गनायझेशन्स म्हणजे संघटना सुद्धा असतात. The interrelationship and interactions between the people, their dependence on one another and sharing also form a part of the society. मग लोकांमधील जे संबंध आहेत, जो व्यवहार चालू आहे, त्यांच्यातील देवाणघेवाण या सगळ्याचा सुद्धा सोसायटीमध्ये समाजात समावेश होतो. Society is not simply a mob or crowd of people. A society is formed when people come together to achieve certain common objective. मग नुसती माणसांची गर्दी म्हणजे समाज का, म्हणजे सोसायटी का? नाही. जेव्हा लोक एखाद्या उद्दिष्टासाठी एका मोटोसाठी एकत्र येतात तेव्हा त्या लोकांची मिळून एक सोसायटी बनते, एक समाज बनतो. In order to fulfill needs like food, clothing, shelter and security, the society has to create a permanent system. Without such a system, the day-to-day affairs of the society cannot be carried on. बघा, आपल्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. आणि अशा व्यवस्थेशिवाय सोसायटीचे जे डे टू डे अफेअर्स आहेत, दैनंदिन व्यवहार आहेत, ते चालू शकत नाहीत. A system is essential for continued existence of the society. कोणत्याही समाजाचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर व्यवस्था खूप आवश्यक आहे, सिस्टीम खूप आवश्यक आहे. For example, agriculture is essential to fulfill the need for food. Various institutions must be created to perform all the functions related to agriculture. Therefore, a vast system needs to be created which include factories to manufacture tools and equipment used for farming, banks to provide loans to the farmer, a market for the goods produced, etc. The existence of many such systems makes a society stable. बघा, मग याचं छान उदाहरण तुम्हाला समजून दिलेलं आहे. आपली जर अन्नाची गरज भागवायची असेल, आपल्याला जेवायला पाहिजे असेल, तर काय करणं गरजेचं आहे? शेती करणं गरजेचं आहे, बरोबर. मग या शेतीशी संबंधित वेगवेगळी कामे आहेत, ती सगळी कामे करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था बनवाव्या लागतात, बरोबर. जसं शेतीचे अवजार तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँक्स असतात, जो माल शेतकऱ्यांनी उत्पादित केला आहे तो विकण्यासाठी बाजारपेठा असतात. येस, मग या सगळ्या एकत्र येऊन काय बनते? आपली सिस्टीम बनते आणि त्याच्यामुळेच आपला समाज काय होतो? स्टेबल होतो. Yes, understood. Here we have completed your lesson. Have you understood? It was a very easy one. Very easy lesson it was. The second one also is very small and short and easy too. But we will take a little break with that. Okay. सिक्स स्टँडर्ड तुम्ही ह्या क्वेश्चन आताचे जे क्वेश्चन आहेत फर्स्ट लेसनचे ते शोधून ठेवा. We will take fifth standard and after that we will take your second lesson also. Yes, sixth standard. Okay. Now, fifth standard. Tanmay, Karnika, Aniket, Sachi. See, we are starting the exams. Okay. आता तुमची सेमिस्टर येणार आहे त्यामुळे आपण जो काही पार्ट झाला आहे त्याची रिव्हिजन घेणार आहोत. रिव्हिजन इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन आन्सर. आय विल बी आस्किंग यू क्वेश्चन आन्सर, कारण ऑलरेडी आपण लेसन रिवाइज केलेलेच आहेत. येस, लेसन तुमचे रिवाइज करून झालेले आहेत. मोस्ट ऑफ द लेसन्स वी हॅव कम्प्लिटेड रिव्हिजन. आता मी फक्त तुम्हाला क्वेश्चन आन्सर विचारणार आहे. बी रेडी फॉर दॅट. जस्ट रेज युअर. येस मॅम, मराठीत पण विचारणार ना, कारण की माझ्याकडे मराठीतून आहे बुक. मला क्लिअर कर जरा, तुझं आता हे ईव्हीएस 2 आहे हा, राईट? मग हा मराठीतून आहे का तुला? हो मॅम, आमचं ईव्हीएस 1 इंग्लिश मधून आहे आणि ईव्हीएस 2 मराठीतून आहे.
Okay, fine. Okay, so I have to check with Marathi book. Okay. So our first lesson what is history? Okay. Now the question answers of that. Whoever knows the answer can raise your hand. Question number 1. Fill in the blanks. The science that tries to understand past event is called dash dash. Question number 1. If you know the answer, please raise your hand. Yes. भूतकाळात घडलेल्या घटना. Yes, wait. I'm asking. I have to open the book. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात. येस कर्णिका. इतिहास. तन्मय. History. Yes. Question number 2. History is not written solely on the basis of dash dash. इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. येस तन्मय. Imagination. येस. कर्णिका. कल्पनेच्या. Okay. Arya and Aniket, Sachi, you also have to answer. जर उत्तर येत असेल, आन्सर येत असेल तर हँड रेज करायचा आहे. आन्सर each question in one sentence. What is a scientific method? शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? What is a scientific method? Yes, Tanmay? The number of using method and evidence and whether is reliable is called the scientific method. कर्णिका. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांनी तपासून तो विश्वास ठेवण्याजोगी आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. Yes, Pramita, would you answer this question? The method of using numbers of different tests to determine whether the evidence is reliable is called a scientific method. Okay. Next. Of which action is India's independence the result? स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? येस कर्णिका. स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वतंत्र लढा या कृतीचा परिणाम आहे. Yes, anyone else from English medium? Why is history considered to be a scientific discipline? इतिहास हे शास्त्र आहे असं का म्हटलं जातं? Why is history is considered to be a scientific discipline? Fast. Why is history is considered to be a scientific discipline? Yes, Tanmay. Yes, Tanmay. Tell me the answer. Yes, ma'am. तो क्वेश्चन का है? Why is history is considered as a science discipline of science? History is the scientific method every stage, namely, when looking for and collecting evidence, examine
the evidence and will putting it together of the science. That is why history considered to be a scientific method. Okay. Discipline. Yes. कर्णिका. पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतांचा उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रीयांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्रीय असे म्हटले जाते. ओके. नेक्स्ट. Lesson number 2. Aniket will answer. The calendar we use today is based on the dash dash. The calendar we use today is based on the dash dash. आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली आहे. अनिकेत, put on your mic. Christian era. कर्णिका. इसवी सनावर. Answer the following question in brief. What is mean by the unilinear division of time? काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? What is mean by the unilinear division of time? काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? Yes, कर्णिका. काळाची विभागणी आणि वापर आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष. मी काय विचारलंय? काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय? Yes, Tanmay, what is the unilinear division of time? What are the units of measuring time? कालगणना करण्याची एकके कोणती आहेत? What are the units of measuring time? Yes, Tanmay. To measure time is to measure the length of time. Following units of measuring time: second, minutes, hour, day, week, fortnight, month, year, century, and millennium. Yes, these are the units. Okay. Now lesson number 3. Life on Earth. What instrument do we need to see a unicellular organism? एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? Yes, Tanmay. Microscope. Okay. Where did the protozoa appear first? एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? कर्णिका. एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले. Okay. Answer the following in brief. How were the sun and the planets in our solar system created? सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? Yes, Tanmay. Around 4.5 billion years ago, an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space. And what happened after that? What happened after that? Its circular rotation and gravity caused it to divide into several portions, thus creating
sun and the planet which revolve around the sun. येस. कर्णिका. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगाने चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. नेक्स्ट. राईट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये. येस तन्मय. Animal breathe, animal move in order to get food or for other purpose. येस कर्णिका. प्राणी श्वासन करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी हालचाल करतात. काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात. त्यातून पिल्ले जन्माला येतात. येस येस. ओनली टू वेर रिक्वायर्ड. फक्त 2च सांगितलेले. फाईन. लेसन नंबर 4. Fill in the blanks. The first systematic explanation of the concept of evolution was given by. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली. तन्मय. Yes Tanmay, the first systematic explanation of the concept of evolution was given by. Charles Darwin. Charles Darwin. Okay. Next. Karnika. Dash dash are the most evolved animals among the vertebrates. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय. सस्तन. Mammals. सस्तन. Yes. Now, answer each question in one sentence. What do we call animals which live in water and also on land? पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? येस कर्णिका. पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात. येस amphibians. ओके तन्मय. नेक्स्ट. Where did the first human appear? आदिमानवाची प्रजाती प्रथम कुठे अस्तित्वात आली? येस कर्णिका. आदिमानवांची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. Okay. In the African continent. Give reason for the following. The species of dinosaurs which were enormous in size suddenly become extinct. Dinosaur सारख्या महाकाय प्रजाती अचानक नष्ट झाल्या. Yes Tanmay, will you give the answer? Aniket. It appears that this species of enormous dinosaurs suddenly become extinct. Some sudden natural disaster or environmental changes in believed to be responsible for their extinction. Yes. Sorry. Karnika. एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणातील झालेले आकस्मिक बदल हे डायनासोरांच्या महाकाय प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे म्हटले जाते. Okay. Lesson number 5. Evolution of mankind. Homo is a Latin word which means dash dash. लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. येस तन्मय. Man. The Neanderthals primarily lived in dash dash. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता. कर्णिका. गुहेत. गुहेत. In the caves. Okay. Next. Who is said to have first made tools like the hand axe? हातकुराड कोणी बनवली?
येस कर्णिका. लहानपणाच्या मानवाने कुऱ्हाड बनवली. व्हॉट इज हेरिडिटी? अनुवंशिकता म्हणजे काय? व्हॉट इज हेरिडिटी तन्मय? येस, व्हॉट इज हेरिडिटी? अनुवंशिकता म्हणजे काय? येस प्रमिता. The appearance and the health characteristics of human beings indicate their similarities to their ancestors. This is known as heredity. Yes. Next. Give reason for the following. Humans could produce subtle and varied types of sound. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. सांगा. फास्ट. येस कर्णिका. आधीच्या येस तन्मय. The Neanderthal and the Homo sapien were neighbors for some time in Europe. It is believed that due to reasons like their conflict with Homo sapiens, that inability to adapt to environmental change, the I am asking the second one. Humans could produce subtle and varied types of sound. Second one I am asking. Homo sapien had evolved to the stage of having a fully developed larynx, which could produce a range of sound with tuber differences. कर्णिका. या मी सांगू. बुद्धिमान मानवाचे स्वतः पूर्णपणे विकसित झालेले होते. हे सर्वत्र स्वतंत्र ध्वनीच्या बारक्यावरही विविध उच्चार करत येण्यासाठी योग बनले होते. त्यांच्या जबड्याच्या आणि तोंडाच्या आतली इतर स्नायू प्रचंड विकसित झाली होती. Okay. Next, Stone Age tools. That period of which tools that we find are mainly made from stone is called dash dash. ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंब असे म्हणतो. येस तन्मय. Stone Age. Yes, Stone Age, अश्मयुग. Answer the following question in brief. How did man use the percussion technique? आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? Percussion technique सांगा पटकन. Yes, who will tell? Yes, Tanmay. The man is old Stone Age uses the percussion technique to make stone tools. How? कशा प्रकारे यूज केली? Percussion technique involves beating or striking one large pebble against another to obtain stone flags.
येस. ओके. आणि लास्ट मॅम, लेसनची सांगू रिव्हिजन. मराठी? वेट, सी लास्ट लेसनची आपण मागच्याच लेक्चरला लास्ट लेसनचे क्वेश्चन आन्सर केलेले आहेत, इफ यू रिमेंबर. येस. येस एव्हरीवन. So here we have completed your 5th standards revision. पेपर मध्ये लिहू शकाल? Yes. Can you write in paper whatever questions will ask? Clearly, don't get confused. आता काही आन्सर्स मला तुम्हाला सांगावे लागले. 6th स्टँडर्ड तुम्ही रिप्लाय द्यायची गरज नाही. I am asking to the 5th standards. Okay. Now 6th standard. Let us move to your lesson number 2 of civics. ओके. सी डायव्हर्सिटी इन सोसायटी म्हणजे समाजातील विविधता. Diversity is our strength, the principle of secularism, the contribution of society to our development and regulation of society. हे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत बघा. There are many languages, religions, cultures, customs and tradition in Indian society. This diversity is a mark of our rich cultural heritage. We live among the people who speak different languages such as Marathi, Kannada, Telugu, Bengali, Hindi, Gujarati, Urdu. They celebrate their festival and cultural event in different ways. Their modes of worship are also different. Our country consists of regions with different historical legacies where this diversity is shared and celebrated. बघा, आपण भारतात जेव्हा एकत्र समाजात राहतो तेव्हा आपल्या भारतीय समाजात वेगवेगळ्या भाषा, धर्म, चालीरीती, परंपरा असणारे लोक एकत्र राहतात, बरोबर. कोणी मराठी बोलतो, कोणी कन्नड, कोणी बंगाली, कोणी तेलुगू, कोणी हिंदी, गुजराती, उर्दू अशा सगळ्या भाषा बोलणारे लोक आपण एकत्र राहत असतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सणवार, उत्सव सुद्धा साजरे करतो. आपण वेगवेगळ्या ठिकाणी पूजा उपासनेला जातो. येस. आणि वेगवेगळ्या प्रकारचा ऐतिहासिक वारसा सुद्धा आपल्या देशाला लाभलेला आहे. As all these different communities in our country have lived together for many years, a feeling of oneness has developed among them. This feeling of oneness leads to unity in the Indian society. मग जेव्हा आपण वर्षानुवर्ष एकत्र राहत आलेलो आहोत त्यामुळे आपल्यामध्ये काय फिलिंग ऑफ वननेस म्हणजे एकतेची भावना निर्माण झालेली आहे. येस. सो अवर 2.1 इज डायव्हर्सिटी इज अवर स्ट्रेंथ म्हणजे आपल्या देशात जी विविधता आहे तीच आपली ताकद आहे. बघा, टू लिव्ह विथ डिफरंट ग्रुप्स इज टू एक्सपिरियन्स कोएक्झिस्टन्स. Coexistence helps to increase the level of understanding among the people. It acquaints us with each other's traditions, customs, and ways of life. We learn to respect each other's way of life. We even adopt certain traditions from others. This helps to increase the feeling of unity in society. This social unity helps us to face many natural and social calamities together. बघा, आपण एकत्र राहणे म्हणजे काय, सहअस्तित्व अनुभवणे. यामुळेच काय होतं, आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. परस्परांच्या ज्या चालीरीती आहेत, जीवन पद्धती आहेत, त्यांची आपली एकमेकांशी ओळख होते. इतरांच्या प्रथा परंपरा आपण आत्मसात करतो. यामुळे काय होतं, आपल्यातला जो एकोपा आहे तो वाढत जातो. आणि याच्याचमुळे आपण या एकत्र असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जर कॅलेमिटीज आपत्ती आली तर आपण त्याला सामना करू शकतो. नेक्स्ट, द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता. The Indian society consists of people following different religion. Our constitution has made important provision to ensure that all religious communities will have the freedom to worship according to their faith and to help develop a feeling of mutual understanding. बघा,
भारतीय समाजात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात आणि त्यांच्यातील अ, एकमेकांमध्ये परस्पर संबंध वाढावेत यासाठी त्यांना ते ज्या देवावर विश्वास ठेवतात त्या देवाची उपासना करण्यासाठी वेगळं प्रार्थना स्थळ उपलब्ध करून दिलं आहे. यासाठी आपल्या संविधानात तरतुदी सुद्धा केल्या आहेत. इंडिया इज an important secular nation of the world. We have great linguistic and religious diversity in our country. In order to preserve this diversity in a sound and healthy manner, we have accepted the principle of secularism accordingly. बघा, भारत हे जगातील सर्वात मोठं आणि महत्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषेची तर विविधता आहे आणि धर्माची पण विविधता आहे. आणि ही विविधता आपण जपण्यासाठी धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारलेली आहे. अकॉर्डिंगली नो रिलिजन इज रिकॉग्नाइज्ड एज अ रिलिजन ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाच्या आपल्या राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. एव्हरी पर्सन हॅज अ फ्रीडम ऑफ वर्शिप ॲज पर देअर रिलिजन ऑर द रिलिजन ऑफ देअर चॉईस. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. There can be no discrimination among people on the basis of their religion. The people of all religions are treated equally by the state. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक दिली जाते. Opportunities for education, means of livelihood and government jobs are made available to all. There is no discrimination on the basis of religion. धर्माच्या आधारे शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरी यामध्ये भेदभाव केला जात नाही. There are special provision in the constitution for the protection of religious and linguistic minorities. Minorities are free to protect and preserve their linguistic and cultural identities. They are also free to bring about the development of their own communities through education. मग धार्मिक आणि भाषिक असे अल्पसंख्याक आहेत आपल्याकडे, त्यांचं संरक्षण करण्यासाठी काही विशेष तरतुदी आहेत. जसं अल्पसंख्याक लोकांना आपली भाषा, संस्कृती आणि स्वतःची ओळख जोपासण्याचं स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपल्या समाजाचा विकास सुद्धा ते करू शकतात. The people of secularism has helped to the principle of secularism has helped to maintain religious harmony in Indian society. आपला राज्य धर्मनिरपेक्ष आहे आणि या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात सामाजिक सामंजस्य टिकून राहिले आहे. येस, गॉट टिल हियर? इथपर्यंत समजलाय का एव्हरीवन? ओके. 2.3 is the contribution of society to our development. मग आपली जी डेव्हलपमेंट आहे, आपली जी जडणघडण आहे, त्यात सोसायटीचा काय भाग असतो बघा. What do we learn by living in a society? What values, qualities do we imbibe? Let us see how society helps to develop our personality. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपला समाज आपली जडणघडण करण्यासाठी कोणती मदत करतो हे आपण समजून घ्यायचं आहे बघा. कॉपरेशन म्हणजे सहकार्य. All societies are based on mutual cooperation between individuals and the community. The very existence of the society depends on the cooperation between individuals. Cooperation is a process of sharing and helping each other in solving problem and removing difficulty. बघा, कोणताही समाज हा व्यक्ती आणि त्या व्यक्तीने एकमेकांना केलेलं सहकार्य याच्यावर आधारित असतो. जर आपण एकमेकांशी सहकार्य केलं नाही तर आपला समाज टिकूनच राहू शकत नाही. एकमेकांना येणाऱ्या अडचणी, एकमेकांना पडणारे प्रश्न हे जर आपण सोडवण्यासाठी एकमेकांना मदत केली आणि आपल्या प्रश्नांची, आपल्या अडचणींची एकमेकांकडे देवाणघेवाण केली तर त्यालाच आपण कॉपरेशन म्हणजे सहकार्य असं म्हणत असतो. A family cannot remain together without an attitude of cooperation among its members. The same is true for society. Lack of cooperation hampers our progress. Day-to-day life will also not run smoothly. Cooperation makes interdependence in society healthier and allows inclusion of everybody in the society. बघा, आपल्या घरातील व्यक्तीमध्ये जर सहकार्याची भावना नसेल तर आपलं कुटुंब टिकून राहू शकतं का? नाही. तसंच समाजाचं सुद्धा आहे, तसंच सोसायटीचं आहे. आपण जर एकमेकांना कोऑपरेट नाही केलं, सहकार्य नाही केलं
तर आपला विकास थांबून राहील. आपले जे डे टू डे लाईफ आहे, दैनंदिन जीवन आहे, ते सुद्धा नीट चालणार नाही. It is a process of inclusion and of moving ahead, taking along all sections of society. आपल्या समाजात जे सगळे लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन जाण्याची पद्धत म्हणजे cooperation. Okay, but tolerance and understanding, this we have learned in 5th standards lesson also. Yes, जर तुम्हाला आठवत असेल आपण हे शिकलेलो आहोत ऑलरेडी 5th स्टँडर्डच्या लेसन मध्ये. That's why your lessons are related. See, tolerance and understanding. Just as there is cooperation in the society, so also at times there can be differences of opinion, disputes, and conflicts. Disputes and conflicts arise when there is a lack of agreement in the opinions, ideas, and views of the people. Prejudices or misconception about each other can also lead to conflicts. However, it is in nobody's interest to keep a conflict going for a लॉंग टाइम. बघा, समाजात जसं सहकार्य असतं, कॉपरेशन असतं, तसं कधी कधी मतभेद वाद सुद्धा होतात की नाही. व्यक्ती व्यक्तींमध्ये मत विचार हे वेगवेगळे असतात आणि त्यांच्यामुळे ते त्यांचे जर विचार जुळले नाहीत तर कधी कधी वाद होतात आणि त्या वादांचे पुढे संघर्ष सुद्धा होऊ शकतात. येस, people find a way to resolve conflict through compromise and understanding. Thus, conflicts can end if people make efforts to understand each other and show a spirit of tolerance. मग जर टॉलरन्स असेल, सहिष्णुवृत्ती दाखवली तर एकमेकांना समजून घेतलं तर आपण आपल्यामध्ये विनाकारण होणारे संघर्ष थांबवू शकतात, कारण हे संघर्ष कोणाच्याच हिताचे नसतात. अँड अंडरस्टँडिंग attitude leads to a lot of new learning. We accept new ideas. This helps to further enrich our social life. We become more tolerant. Society provides us an opportunity to learn this simple method of maintaining well-being and peace in society. बघा, यामुळे सहिष्णुतेची भावना जर निर्माण झाली तर आपण नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक चांगलं बनायला सुरुवात होते. आपली सहन करण्याची शक्ती वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी एक छान पद्धत शिकण्याची संधी आपल्याला जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा मिळते. अन अपॉर्च्युनिटी टू परफॉर्म डिफरंट रोल. मग समाजासाठी आपण काय करू शकतो, आपल्या काय भूमिका असायला पाहिजेत. In society, we play different roles. Each individual has several roles, and the responsibilities and duties of every role are well defined. While playing these roles at home and outside, we form bonds with many people. However, changes may occur in the parts we play. बघा, समाजात आपण राहत असताना आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. कधी आपण मुलगी असतो, कधी कोणाचा मुलगा असतो, कधी आपण कोणाचा भाऊ असतो. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आपण निभावतो ना. कधी कोणाचा मित्र असतो. मग प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ठरलेली असतात. जसं तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात तर तुम्ही आई बाबांचं ऐकलं पाहिजे. तुम्ही मित्रमैत्रिणी आहात तर तुम्ही त्यांची मदत केली पाहिजे. येस, म्हणजे प्रत्येक भूमिकेच्या वेगवेगळी कर्तव्य असतात आणि कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले देखील गेलेलो असतो आणि आपल्या या भूमिकांमध्ये वेगवेगळे बदल सुद्धा होत राहतात. म्हणून जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या ज्या भूमिका आहेत, आपला जो ऍटिट्यूड आहे, आपला जो रोल आहे तो बदलत राहतो आणि त्या रोलनुसार, त्या भूमिकेनुसार आपल्याला वागणं. सॉरी, माय नेटवर्क वॉज गॉन. नाव आय एम ऑडिबल. आता आवाज येतोय माझा?
Okay, so 6th standard, have you understood clearly whatever we have learned? Tell me clearly. Okay, so what you all are going to do? रिव्हिजन घेतलेली आहे ते क्वेश्चन्स एकदम नीट रीड करा आणि बी प्रिपेअर फॉर इच अँड एव्हरी पेपर. ओके, सो यू कॅन लीव नाउ. बाय बाय. Bye. 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 बाय टीचर. Bye, teacher. Bye, teacher.